नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहे की प्रायव्हेट बीडीएस कॉलेजमध्ये महाराष्ट्रामध्ये जर का तुमचं स्टेट कोटा किंवा AIQ कोटामधून जर का तुमचं अलॉटमेंट झालं असेल तर तुम्हाला टोटल 5.5 वर्षाचा खर्च किती लागेल। 5 वर्षाची डिग्री असते, 4 वर्षाचं तुमचं अकॅडमिक्स असतं आणि 1 वर्षाची तुमची इंटर्नशिप असते। तर सगळं काही या व्हिडिओमध्ये सगळं खर्च आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच आतापर्यंत व्हॉट्सअप फ्री ग्रुप जॉईन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकतात। तर आपण सगळ्यात अगोदर बघूया की ट्युशन फीस किती असते प्रायव्हेट बीडीएस कॉलेजेसची। तर 1.5 लाख ते 1.5 लाख ते 2 लाख पर्यंत तुमची ट्युशन फीस असते, ठीक आहे। त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीस किती असते तर 50,000 ते 75,000 तुमची डेव्हलपमेंट फीस असते, ठीक आहे। आता त्याच्यानंतर हॉस्टेल फीस बघितली आपण तर 60,000 ते 75,000 तुमची हॉस्टेलची फीस असते दरवर्षीची। आता काही कॉलेजमध्ये हॉस्टेल असतात, काही कॉलेजमध्ये हॉस्टेल नसतात। तर हॉस्टेल किंवा रूम आपण दोन्ही मधून एक पण घेतलं तर तुमची जी फीस असते ती हॉस्टेलची फीस दरवर्षी तुम्हाला 60 ते 75,000 लागते, ठीक आहे। आता त्याच्यानंतर आपण बघून घेऊया मेसचे चार्जेस। बघा 2,500 ची मेस असते तर 3,000 पर्यंत, पण जनरली 3,000 ची मेस बेस्ट असते। तर 3,000 ची मेस जर का धरली आपण तर ते 30,000 रुपये दरवर्षी होत असतात पर इयर, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण युनिफॉर्म बघितला, डेंटल इक्विपमेंट बघितले 5 वर्षाचे। आता डेंटल इक्विपमेंट खूप जास्त असतात, आता ते मला माहित नाही, पण डेंटल इक्विपमेंटचं खर्च हे 15 ते 20,000 पर्यंत जात असतो। हे मी स्वतः एका डेंटलच्या विद्यार्थीला विचारलेलं आहे। आता 20 ते 25,000 पर्यंत तुम्हाला हे डेंटल इक्विपमेंट 5 वर्षासाठी लागणार आहे। त्याच्यानंतर स्टेशनरी म्हणजे बुक्स झाले फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे, थर्ड इयरचे, फोर्थ इयरचे। हे बुक्स किती म्हणजे बुक झाले, नोटबुक झाले, त्याच्यानंतर तुमचे व्यतिरिक्त काही पण इक्विपमेंट झाले, त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20,000 रुपये लागतात। आता हे 5 वर्षाचा आपला खर्च किती होईल टोटल तर 5 वर्षाची जी फीस असते ते 8.5 लाख पर्यंत जाणार आहे तुमची ट्युशन फीस, ठीक आहे। त्याच्यानंतर 1.5 लाख मेसचे 5 वर्षाचे, ठीक आहे। त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीस ही 75,000 आपण सरासरी एक आकडा धरून घेऊया की 75,000 पर्यंत तुमची जात असेल। त्याच्यानंतर आपण 25,000चं तुमचं डेंटल इन्स्ट्रुमेंट, मी सांगितलं होतं डेंटल इन्स्ट्रुमेंट 5 वर्षासाठी। त्याच्यानंतर 3 लाख रुपये तुम्हाला हॉस्टेलला लागणार आहे, ठीक आहे, हॉस्टेल किंवा रूमला। त्याच्यानंतर 25,000 तुम्हाला स्टेशनरी बुक्स वगैरे तुम्हाला सांगितलं मी हे 5 वर्षासाठी सगळं। आणि टोटल खर्च किती येणार आहे तुमचं टोटल खर्च तर 14,25,000 पर्यंत तुमचं खर्च जाणार आहे। आता हे काय असतं ना की कॉलेज वाईज हे डिफर करतं, म्हणजे कोणत्या कॉलेजची किती फीज आहे किती नाही हे डिफर करतं। आणि त्याच्यासोबतच मी एक कॉलेजचा रिव्ह्यू टाकणार आहे चॅनलवरती, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जशीच नोटिफिकेशन आली, जसंच व्हिडिओ पडला आपल्या चॅनलवरती तसंच तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल, किंवा तुम्ही सिम्पली चॅनलवरती व्हिजिट करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथून तुम्ही ते चेक करून घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण एक महत्त्वाची गोष्ट बघून घेऊया की कॅटेगरीनुसार, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की कॅटेगरीनुसार किती बेनिफिट भेटत असतो आम्हाला। गर्ल्सचं फ्री एज्युकेशन आहे का तर हो, गर्ल्सचं फ्री एज्युकेशन आहे, पण ते कसं आहे ते या व्हिडिओ आता आपण बघून घेऊ, ठीक आहे। तर एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना कॉलेज बघा, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, अथवा डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट देऊ शकता। आपलं ऑफिस कुठे आहे तर माडाव कॉलनी, भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे। डायरेक्टली तुम्ही ऑफिसवरती सुद्धा व्हिजिट देऊ शकतात। आता मला सगळ्या कॉलेजेस बद्दल माहित आहे आणि मी सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू सुद्धा टाकणार आहे लवकरात लवकर, जसंच नीटचं रिझल्ट आला तसंच सगळ्या कॉलेजेसचं, जेवढे पण कॉलेजेस आहे महाराष्ट्रामध्ये बीडीएसचे तेवढ्या सगळ्या कॉलेजेसचं, BHMS असो, BAMS असो, BDS असो, MBBS असो, BUMS, सगळ्यांचे रिव्ह्यू या चॅनलवरती येणार आहे लवकरात लवकर, ठीक आहे। तर तुम्ही नक्कीच कॉलेज बघून, सगळं काही बघून तरच काउन्सिलिंग करावी, आणि फीस काय वेगळ्या कॉलेजची ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्यावी, अशी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण कॅटेगरीनुसार बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी किती फीस लागेल तुम्हाला, म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आणि किंवा तुमचं इन्कम हे 15 लाख पेक्षा जास्त आहे। आता ही मुदत 12 लाख होती पहिले, आता 15 लाख झाली आहे, ठीक आहे। तर 15 लाख पेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न कमी आहे तर त्यामध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी किती लागेल तर 14 लाख लागेल, ठीक आहे। ओबीसी EWS साठी 10 लाख लागेल। का 10 लाख लागेल? आता एक महत्वाचा मुद्दा असतो की तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला
स्कॉलरशिप भेटेल किंवा कॅटेगरी बेनिफिट भेटेल असं नसतं. फक्त आणि फक्त तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट कशामध्ये भेटत असतो तर ट्युशन फीसमध्ये तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट भेटत असतो. आता EWS आणि OBC साठी 50% तुम्हाला ऑफ आहे, म्हणजे स्कॉलरशिप भेटत असते. ठीक आहे. VJ NT NT1 NT2 NT3 या कॅटेगरीसाठी 90% आहे. ठीक आहे. आणि SC ST साठी 100% आहे, तुम्हाला माहीतच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघून घेऊया की आता याच्यामधून मी हे कट केलं तर OBC आणि EWS साठी 10 लाख लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. 50% याचा ऑफ केला आपण तर OBC आणि EWS VJ NTAB NTC NTD या कॅटेगरीसाठी तुम्हाला 6,25,000 लागणार आहे. तसंच आपण SC ST साठी बघितलं तर 5,50,000 तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. आणि विमेन जे फ्री एज्युकेशन आहे त्यांच्यासाठी पण 5.5 लाख एवढं लागणार आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला ट्युशन फीस मध्ये सवलत असते. समजलं? ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि तुम्ही काउन्सिलिंग हे नक्कीच एकदम प्रॉपर करा, तेव्हाच तुम्हाला कुठेतरी जाऊन कॉलेज अलॉट होईल. नाही तर तुमचं रँक सुद्धा चांगली असली तरी सुद्धा तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही, कारण तुम्ही एकदम बारकाईनं काउन्सिलिंग केली पाहिजे. थोडी पण चूक तुम्हाला या वर्षी कॉलेज पासून वंचित करू शकते. थँक्यू.